नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये नोट्स, मटेरियल, पुस्तकं कोणती वापरावी, कशा पद्धतीने वापरावी, कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे की टीईटी येणारी क्रॅक व्हायलाच पाहिजे। मित्रांनो, प्रामाणिक आणि व्यवस्थितरित्या सांगतो कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे। सर्वात प्रथम तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, तुम्हाला आता सध्या जर बघितलं माझ्याकडे क्लास चालू आहे, मी क्लास घेतो। क्लास जर विचारलं साधारण 60 ते 70% विद्यार्थी सर आम्हाला फक्त नोट्स पाहिजे, नोट्स वाचून आम्ही तयारी करू। मित्रांनो, नोट्स वाचून तुम्ही तयारी कराल, नक्कीच कराल, काही प्रॉब्लेम नाही। पण विषय काय आहे, परीक्षा पॅटर्न चेंज झालेला आहे, ऑनलाईन परीक्षा असणार आहे, पुस्तकाची माहिती नाही, पुस्तकामधून कोणत्या अभ्यास करावा माहित नाही, बाजारात गेल्यानंतर तुमच्या पुढे ढिगारा पुस्तकं येत असतात। त्यावेळेस कोणते पुस्तकं वापरणं गरजेचं आहे, कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्हाला क्रॅक करायचे आहे ना टीईटी, ज्या विद्यार्थ्यांना क्रॅक करायचंय त्यांनी मला इथे कमेंट करून सांगा की या वर्षी काहीही करून मला टीईटी परीक्षा क्रॅक करायची आहे। मित्रांनो, लक्षात घ्या, पहिला मुद्दा आणि अति महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही जेव्हा बाजारात जाता आणि पुस्तकाच्या दुकानावर म्हणता टीईटी परीक्षेची पुस्तकं द्या, त्यावेळेस तुम्हाला प्रश्नपत्रिका संच सध्या फक्त कपट चेंज झालेलं, म्हणजे कव्हर चेंज झालेलं, कपट म्हणतो आम्ही मराठवाड्यामध्ये, कपट चेंज झालेलं पुस्तक तुमच्या पुढे येऊन आपटतात। काय? आयबीपीएस पॅटर्न नुसार, काय आयबीपीएस पॅटर्न नुसार, एवढंच त्याच्यावरलं कव्हर चेंज झालेलं असतं आणि ते पाहतो आपण, घेऊन येतो घरी, तेच 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 मार्गदर्शक पुस्तिका कायम वाचतो कायम वाचतो कायम वाचतो कायम वाचतो आणि कायम वाचून आपल्याला त्याच्यातून काही मार्क पडत नाहीत आणि सातत्याने मित्रांनो टीईटीचा टक्का पास होण्याचा घसरत चाललेला आहे। त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या अभ्यासातील सातत्य। खरंच आपण सातत्यपूर्ण अभ्यास करतोय का, या प्रश्न विचारा स्वतःला आणि त्या गोष्टीवर आत्तापासून प्रयत्न करायला विसरू नका। त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, प्रॉपरली पुस्तकं नाही बाजारात, म्हणजे नुसतं पुस्तकच नाही, म्हणजे नाही त्याचं ऍक्च्युअल मध्ये नाही की तुम्ही फक्त प्रश्नपत्रिका मिळवू शकता, मागील प्रश्नपत्रिका, पण प्रॉपर काय करायचं ते माहित नाहीये। थांबा, मी सांगणार आहे, वेट अँड वॉच। त्यानंतर तिसरी गोष्ट, तुमच्याकडे वेळेचा अभाव आहे, वेळेचा अभाव। आता मी मान्य करू शकतो, आपण डीएड केलंय म्हटल्यानंतर आपण खरंच होतकरू असतात, बरं का, खरंच मनापासून सांगतो, होतकरू विद्यार्थी डीएड केलेले असतात। त्याचं एक कारण असतं, त्यांना जेव्हा डीएड करताना मानसशास्त्र शिकवलं जातं, अध्ययन पद्धती शिकवलं जातं, सामाजिक शास्त्र शिकवलं जातं, मॅथ्स शिकवलं जातं, सायन्स शिकवलं जातं, म्हणजे सर्व विषयाची आखणी करून दिलं जातं, त्यांना शिक्षक व्हायचं असतं म्हणून। सर्व गोष्टी म्हणजे विद्यार्थ्यांची मानसिकता माहित असते, समाजाची मानसिकता आणि स्वतःची मानसिकता, स्वतःमधले बदल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काय बदल घडवायचे याबद्दलचं संपूर्ण ज्ञान डीएड केलेल्या विद्यार्थ्याला दिलेलं असतं। आता मित्रांनो, आपण कधी जागे होतो, जेव्हा टीईटी येते तेव्हा जागे होतो, किंवा टेट एक्झाम येते, शिक्षक भरती होते, किंवा संस्था चालकाने म्हटलं बाबा टीईटी पास कर, तुला मी अप्रूव्हल काढून देतो, तेव्हा सर्व लोक जागे होतात, पुस्तकं शोधायला लागतात, नोट्स शोधायला लागतात, आमच्यासारखे क्लास शोधायला लागतात, म्हणजे कुठे क्लास आहे का, काय करणं गरजेचं आहे का, काय मार्गदर्शन भेटेल का याबद्दल। आता मित्रांनो, साधारण जर बघितलं, मार्गदर्शन मिळवण्यासाठी आता दिवसभरामध्ये 25-30 फोन येतात, आणि जेव्हा टीईटी येते किंवा टेट एक्झाम येते दिवसाला 500-600 फोन येतात, आणि क्राऊड जर बघितला महाराष्ट्रामध्ये 2-2.5 लाख 3 लाखाच्या मध्येच आहे की विद्यार्थी तयारी करतात, म्हणजे कॉम्पिटिशन सुद्धा कमी आहे। त्यानंतर चौथा मुद्दा आहे, यापैकीच लोक सगळं सोडून गृहिणी आहेत मित्रांनो, म्हणजे सध्या घर सांभाळतात, मुलं बाळ झालेत, निवांतपणे आपलं चालू आहे, डीएड केलेलं आहे, लग्न झालेलं आहे, मस्त मजेत चालू आहे, पण मनामध्ये कुठंतरी वाटतं आपल्याला काय करायचंय, टीईटी परीक्षा द्यायची, शिक्षक व्हायचे, आपल्याला काहीतरी घडायचं। मित्रांनो, आपला सिलेबस, आता सिलेबसवर येतो, ह्या झाल्या समस्या तुमच्या।
सिलेबसच्या बाबतीत जर बघितलं, टीईटीचा सिलेबस 1 ते 10 वर्ग संपूर्ण असणार. लक्षात ठेवा काय म्हणतोय, 1 ते 10 वर्ग संपूर्ण प्लस स्पर्धा परीक्षा आणि त्याच्यामध्ये IBPS पॅटर्न मित्रांनो. म्हणजे ह्याच्यामध्ये अजून काय वाढ झाली की कमी झाली कॉम्पिटिशन मध्ये, किंवा प्रश्नामध्ये वाढ झाली की कमी झाली, यासाठी विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टी करण्यासाठी तुमच्याकडे वेळेचा अभाव असल्यामुळे, सातत्यपूर्ण नसल्यामुळे आमच्यासारखे ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या विद्यार्थ्यांना जे क्लास आवडतात, जे मार्गदर्शन वर्ग आवडतात, तिथे तुम्ही नक्की जॉईन करा. मित्रांनो मी थोडक्यात क्लास बद्दल सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला पुस्तकं कोणती वापरावी याबद्दल सुद्धा थोडक्यात सांगणार आहे. बघा मित्रांनो लक्षात घ्या, क्लास बाबतीत जर बघितलं, सर्वात प्रथम माझा कॉन्टॅक्ट नंबर 9665484048. मित्रांनो तुम्ही आता टीईटी परीक्षा तुम्हाला जर पास करून द्यायची असेल, अंग मेहनत नाही काही नाही, मधला मार्ग 1 लाख द्यायला तयार आहात, 50,000 द्यायला तयार आहात, 2 लाख द्यायला तयार आहात, पण क्लास करून अभ्यास करून टीईटी प्लस टेटचा एकत्रित अभ्यास व्यवस्थितरित्या केला तर तुमचा 1 सुद्धा रुपये देण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला क्लासची जी काही नॉमिनल फीस आहे तीच तेवढी भरायची, मेहनत सुद्धा घ्यायची, कुठल्याही फ्रॉड केस मध्ये तुम्ही फसणार नाही एवढं नक्की आहे. 4,500 लोक काय झालेले आहेत रे, बॅन झालेले आहेत शिक्षक भरतीमधून, टीईटी मधून, शिक्षक होण्यासाठी पात्रच नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला फसायचं नाही. सगळ्यात महत्वाचं अभ्यासाशिवाय पर्याय नाही. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा, क्लासची माहिती मिळून जाईल. आता मुद्द्यावर येतो. पुस्तकं वापरताना कृपया करून रेफरन्स बुक वापरा. मराठीसाठी वेगळं, गणितासाठी वेगळं, त्यानंतर इंग्लिशसाठी वेगळं, त्यानंतर बालमानसशास्त्रासाठी वेगळं, त्यानंतर तुमचा परिसर अभ्यासासाठी वेगळं. या सर्व विषयाचं एकच पुस्तक वाचून तुम्हाला शिक्षक होता येणार नाही. लक्षात ठेवा, हे मनामध्ये बिंबवा. अभ्यासाशिवाय पर्याय नाहीये. अभ्यासच करून तुम्हाला या परीक्षा पास कराव्या लागतील, तर तुमच्या नावाच्या पुढे TR लागणार आहे, मधला कुठलाच मार्ग नाही. आता क्लासचा अनुभव आणि क्लास कशा पद्धतीने होतात. क्लास सर्वपैकी ऑनलाईन असेल, 3 ते 4 तास तुमचे डेली क्लास असतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना पर्सनली मार्गदर्शन असेल, विद्यार्थ्यांच्या समस्या लाईव्ह क्लासमध्ये जाणून घेतल्या जातील आणि विद्यार्थ्याला येत्या काळामध्ये 90 मार्क ओपनच्या विद्यार्थ्यांना आणि कास्टच्या विद्यार्थ्याला साधारण 83 मार्कापेक्षा जास्त मार्क मिळवून देण्याची हमी असणार आहे. आता तुम्ही नोट्स मागायच्या कुठेही भानगडीत पडू नका. रेफरन्स बुक वापरा, त्याच्यातून स्वतःच्या नोट्स काढा, तरच पास होणार आहात. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, क्लासला जोडलात, माझ्या कुणाच्याही जोडलात, त्यांच्याकडे कशा सेवा आहेत व्यवस्थितरित्या असतील, क्लास हंगामी नसतील की बाबा आले लगेच क्लास चालू झाले, लगेच काहीतरी नोट्स दिले आणि विद्यार्थ्यांचं पास झाले, असं नाही. मागच्या वर्षी 750 विद्यार्थ्यांपैकी 500 विद्यार्थी आपल्या क्लासच्या माध्यमातून पास झालेले आहेत. विद्यार्थ्यांचे अनुभव जर माझा व्हिडिओ जुने विद्यार्थी बघत असतील तर आपला क्लास कसा आहे एकदा नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. क्लासच्या बाबतीत कुठलीच समस्या राहणार नाही. व्यवस्थितरित्या शिकवलं जाईल. येत्या काळामध्ये रिझल्ट काढून दिला जाईल. फक्त तुम्हाला रेग्युलर हजर राहावं लागेल. रोजच्या गोष्टी रोज केला 90 दिवसामध्ये 110-115 मार्कापर्यंत पोहोचवलं जाईल. 90 दिवसात 90 ही मार्क पडले तर तुम्ही सॅटिस्फाईड असणार आहात, मला एवढं नक्की माहित आहे. अशा पद्धतीने तुम्ही पुस्तकाची रूपरेषा, नोट्स, या सर्व गोष्टी, नोट्स भानगडीत पडू नका. रेफरन्स बुक वापरा, तरच पास होणार आहात. मार्गदर्शक पुस्तिका सुद्धा घेऊन तुमचा पैसा वेस्ट आहे. मार्गदर्शक पुस्तिकात 4 पानं बालमानसशास्त्राचे, 4 पानं GS चे, 4 पानं गणिताचे, 4 पानं बुद्धिमत्तेचे वाचल्याने पास होता येत नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्हाला जाणून घेणं गरजेचं होतं. माझ्या मनातील गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करायला विसरू नका. कमेंट करा, सबस्क्राईब करा. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.